आपण छोटीशी प्रार्थना घेऊया. परमेश्वरीचा दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझ्या आभार मानतो. तुम्हाला परमेश्वर आशीर्वाद, परमेश्वर तुमच्या वचनात जाणाऱ्या प्रत्येकाला साहेब ही प्रार्थना तुमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करते. हालेलुया हालेलुया. आता आपण विषय घेणार आहे मुलांविषयी. आई वडील आणि मुलं. आजच्या काळामध्ये आपल्याला जे शिकायचं आहे ते आपण शिकत नाही, परंतु या पवित्र शास्त्रामध्ये मुलाविषयी कशा पद्धतीने शिक्षण घ्यावं या विषयावर परमेश्वरी मोशेला दिलेल्या आज्ञा होत्या. आणि या 10 आज्ञामध्ये पहिली आज्ञा तीच होती की एका देवाला बस मूर्ती पूजा नाही, परंतु ती 4थी आज्ञा दिली होती की आपल्या आई बापाचा मान करावा. तर आपण वचन घेऊया निर्गम 20 अध्याय वचन 12. आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राहा, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देणार आहे तू चिरंजीव. ज्या देशामध्ये तुला परमेश्वरी दिलेले जे मार्ग आहे ते तू कर, म्हणजे तू सुरक्षित आहे. परमेश्वरी आपल्याला सुंदर एक भारत देश दिलाय. या देशामध्ये आपल्याला प्रत्येक व्यक्तीला आपले आदर्श म्हणजे आई वडील, आणि ह्या आई वडिलांचं जे शिक्षण आहे या आपल्या सगळ्यांसाठी बेसिक आहे. जो कोणी आई वडिलांच्या अपोजिट जातो त्याला देहांत शिक्षा, नरकाची शिक्षा. आपल्याला आज्ञा का दिली जाते? कारण देवाच्या नंतर जे पृथ्वीमध्ये जे आहे ते म्हणजे आई आणि वडील. हे जे आई वडील जे असतात हे आपल्या मुलाला समजत नाही की आई वडील म्हणजे नक्की कोण आहे. जी आजचा काळ जर तुम्ही इतिहास बघितला तर सगळी मुलं आई बापाला विसरतात, आणि ती विसरल्यानंतर मैत्र मैत्रिणी आणि अनेक गोष्टी पण आहेत अशाच्या मोहाला आकर्षित होतात. पैशाच्या बोला, खाण्याच्या बोला की कुठल्याही गोष्ट एक मित्र पकडतात, परंतु त्यासाठी आपले आई बाप शत्रू बनतात. तो सगळं विसरून जातो की आम्ही कसे वाढले, आमच्यासाठी त्यांनी काय काय मेहनत केली, कष्ट कसे केले, कसं लहानाचं मोठे वाढताना आमच्यासाठी कोणते प्रश्न त्यांनी उत्पन्न केले. नेहमी सांगत असते की मुलांना नेहमी प्रार्थना ठेवा, कारण जर त्या मुलाला आध्यात्मिक शिक्षण नसेल तर ते तुमच्या घरात वागणूक शिक्षण कधीच नसतं. कारण कोणतेही मुलं आध्यात्मिक शिक्षणाबाबतीत फार मागे. जो शेवटचा काळ आलाय या काळामध्ये मुलांचं लाईफ फार धोक्यात आहे. कारण मुलं शापित बनतात, आशीर्वादित बनत नाही. कारण त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं हे फार परिस्थितीमध्ये फार कठीण आहे. आपण वचनातून बघितलेलं आहे, घराच्या म्हणजे आईच्या शापाने घराचा पाया पडतो. पाया म्हणजे घरातला मुलगा. आज आपल्या घरामध्ये म्हणजे ना 35 पासून तसं दिलेले. आताचा काळ असा सुरू झालाय की परमेश्वरी त्या काळामध्ये अशा घटना होणार आहे त्या विषयावर हे वचन आपल्याला दिलेलंच आहे. आणि या वचनात तुम्हाला मी पुढच्या भागामध्ये सांगणार आहे, परंतु पहिला आता आपल्याला शिकायचं आहे की त्याच्यामध्ये त्यांनी कोणत्या पद्धतीचं वचन आणि शिक्षण आपल्याला दिलेलं आहे, आणि ते शिक्षण आपल्याला घेणं गरजेचं आहे. ते 12वं वचन पूर्ण झालं. तर त्याच्यानंतर
अनुवाद मध्ये 11 ते 18 ते 32 वचनापर्यंत आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. म्हणून तुम्ही माझी वचने म्हणजे परमेश्वराची वचने आपल्याला दिलेली आहे. तरी कसं तुम्ही माझी वचने आपल्या ध्यानी आणि मनात ठेवणं. काय ध्यानात ठेवलं पाहिजे? आई बाप काय शिकवतात, परमेश्वराने काय शिकवलेलं आहे ते ना, हे ध्यानी आणि मनी काय बोलतात? काय सांगते? ध्यानी आणि मनी म्हणजे आजचे पैसे. पैशाच्या बाबतीत ध्यानी ठेवतात. हल्ली ध्यानात लावलं लक्षात ठेवतात आपण पैसा 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 ना. ते साठवून ठेवा, ते चिन्ह दाखल आपल्या हाताला बांधा. हाताला काय बांधायचं? धागे दोरी नाहीये. हाताला जी परमेश्वराने आणि आपल्या आई बापाने आपल्या मुलांसाठी काय कष्ट केल्या, तर ती कष्टाचा भार आम्ही मोठे झाल्यावर तेच हाताला बांधलेलं. ज्या माझ्या आई बापाने हाताने कष्ट करून मला खायला प्यायला वाढवलं, आता मला सुद्धा आई बापांना याच हाताने कष्ट करून त्या मुलांना, जे मुलाला मेहनत करायला सांगितलं त्या मुलांनी आपल्या आई बापांचं संरक्षण करायचं. जसं लहान असताना आई बापाने आपल्या मुलांना वाढवता 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 किती कष्ट केलेले आहे, त्या पोरांच्या जीवनामध्ये ते डोक्यात ठेवायला सांगितले. बघा तिकडे काय सांगितलेलं आहे. परंतु आपण आपल्या मुलांसाठी सगळं करतो, परंतु मुलाला जे आई बापासाठी जे काही करायचं आहे ते मात्र आपल्याकडे शिक्षण नाही. डोळ्याच्या मध्यभागी ते कपाळपट्टी म्हणून लावा. तुझ्या डोळ्यात लक्षात राहिलं पाहिजे की माझ्या आईने माझ्या बापाने माझ्यासाठी काय केलेलं आहे. हे त्या पट्टी बांधा अशामध्ये की माझ्यासाठी काय केलेलं आहे. आता मी हे डोळ्याने पाहिलं पाहिजे. असा प्रश्न आहे. आजचा काळ तसा नाही. आताच फॅशन बदललेली. कोणत्याही मुलाला किंवा मुलीला तुम्ही आता काम थोडस करायला सांगा, पहिला शब्द येते नाही. कारण ती सवय सुद्धा आपणच लावली. जे पाहिजे ते पाहिजेशी मिळाल्यानंतर कोणताही व्यक्ती मी जरी असला तरी आळशी बनेल. तो एक स्वभाव असतो. त्यांना शिकवण पण देता आलं पाहिजे की तू कसं पुढे तुला भविष्यात कमाईची बाजू कशी घ्यावी, की तू कसं कमवता, तुझ्या स्वतःच्या डोक्यावर भार कसा राहावा आणि कशा पद्धतीने तू कमावून आपली रुची उद्योग किंवा भाकर करून तुला येऊन खाता आलं पाहिजे. कारण जो काळ आहे तो शिक्षणाचा काळ आहे. मी लहानपणापासून शिकलो, पण जेव्हा वयाच्या 10 वर्ष असेल मला सगळं सुखी जीवन जगलं, काम नाही करायचं. तुम्ही कष्ट करा. मला हल्ली फॅशन आहे पोरांची, काय माहितीये का, जशी तुम्ही जन्म दिलाय तसं तुम्ही पोसा त्यांना. असा प्रश्न आहे. तुमचं कर्तव्य काय, मग जन्म कशाला दिला. हर एक व्यक्तीच्या तोंडातून हे शब्द आहेत. आया बिचारे येतात, रडतात आणि सांगतात असं आहे, काहीच करू त्यांच्या हातात सोड. तू देणं बंद कर, मग तुझ्या कामाला तू लक्ष दे. ज्याला भूक लागते तो बरोबर खाते, मेहनत करते, कष्ट करते, समज येते, समजपणा आलाच. किती लोक असे आहेत,
मी पण तसाच होता. मला फुलं काढायला सांगितलं ना, तिकडे मोगरा निघायचा नाही ते तुम्हाला, तिकडे जुनं नाही, तिकडे जुई निघायची. त्या जुई काढायला लागला ना, एवढीशी निघला, त्यांच्या पूर्ण पिशवी भरायचे तरी मी आहे चपचूप खाली बसून राहायचं. मला आवडायचंच नाही ते काढायला. कुठे आहे दोन चार काढते परत ठेवते, दोन चार काढते परत ठेवते, परत इकडे बघते तिकडे बघते, कंटाळा आलाय, खाली जमिनीत खेळते माती बरोबर. पण शिपायाला सांगितलं मी पाणी मागण्यासाठी, त्याला जमतेच. कधी कधी 1917 जे संकल्प चांगल्यासाठी, कारण फुलं कशामध्ये ते वापरतो, जीव आपण तोडतो त्याचा जीव घेतो. पण मात्र आज जर बघितलं तिकडेच प्रार्थनेचं घर गेलं. आधी इकडे पण प्रार्थनेचंच घर गेलं. ही फुलं जी वाढायची ती फुलं वाढवली नाही ती मुलं. आता ही जी आध्यात्मिक गोष्टीमध्ये जी वाढतात तेव्हा कुठेतरी समज असते ही फुलं खूप महत्वाची. ती फुलं तर डोक्यात पडतील किंवा काहीतरी वापर करतील, कुठेतरी दगडावर सोडून येतील, अशी पण फुलं असतात. जीव निर्जीवाच्या पाया पडायला लागतो. आज तसंच आहे. आजारी आज्ञाने फोडलेली आहे ती मूर्ती पूजा नाही करायची, तीच माणसं करतात. आज आईच्या मेल्यानंतर एक फोटो काढते, त्याच्यावर हार नेहमी पडले जातात किंवा त्या खाशीवर कुठे गेलेली आहे, काढलेले तिकडे हार वगैरे टाकलं जातं. आणि वर्ष किंवा महिने किंवा काय असेल तर तिच्या नावाने पार्ट्या पण बनवल्या जातात. आजचा समाज तेच आहे. पण जेव्हा ती जिवंत होती, ती पाण्यासाठी खाण्यासाठी तडफडत होती, आपल्या प्रेमासाठी ती तडफडत होती. माझी मुलं कशी पण तुम्ही वाढवली ती माझ्या जवळ असू. ती प्रत्येक आई वडिलांचे आचार विचार असतात. कारण अनुभवी घेणारे आणि अनुभव घेतलेले लोक जे आहेत ते परमेश्वराच्या मार्गात आणि आई वडिलांच्या मार्गात चालतात. जीवनामध्ये आपली वेळ नाही. आजच्या काळामध्ये आजचा काळ मी विचार करत आहे की मुलाच्या बाबतीत जर बघितलं तर हर एक व्यक्ती तोच विचार, पुढचं भविष्य काय माहिती का? प्रत्येक माणसाला परमेश्वरी भविष्यवाणी दिलेली आहे. तू किती वर्ष जगणार आहे त्याच्या हातात तुझ्या मागे. आणि अशा बऱ्याचशा प्रसंगामुळे माणसाची मानसिक परिस्थिती बिघडत चालली. कोणाचं भविष्य आपल्या हातात आहे. आपण त्यांना जशी दिशा देणार तसं ती मुलं व्यवस्थितपणे पुढच्या भविष्यात चालायला सुरुवात होईल. जर झाडाला खतपाणीच दिलं नसेल तर झाड कसं होणार? तसंच मुलांना मार्गदर्शन केलं नसेल तर मुलं कशी चालली? हे पवित्र शास्त्र आपले आई वडील मुलाच्या हातात देत नाही. परंतु जर एक मोबाईल किंवा कॅम्प्युटर किंवा गाड्या वगैरे काय सांगितलं ना तर ताबडतोब सांगताच दिलं जातं. आणि मित्र भेटू दे का मैत्रिणी भेटू दे, सांगते त्याच्याकडे एवढ्या लाखाचा 1.5 लाखाचा मोबाईल आहे, तू आज 20,000चा मला मोबाईल नाही देऊ शकत, तू कसली आई वडील आहे?
किती बक्षीसपत्र आई वडिलांचे देऊन आणि तू कमावून दिलाय का? तू कधी घरात विचारलं का तुला खायला काय मिळालेलं आहे, हे कसं मिळालेलं आहे, कुठून आणलं, कुठून कधी चौकशी केली का? तू मोबाईलची चौकशी करू शकते, मित्रांची चौकशी करू शकते, तुझ्या भविष्याची चौकशी का करू शकते? का असं सांगत नाही की मम्मी डॅडी मला एक बिझनेस करायला, मला एक जॉब दे की मी माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहील, नंतर मी काय केलं? अरे मी जेव्हा छोटा होता माहिती आई वडिलांकडून मी खाल्लं, पण माझ्या मनामध्ये एक एक विचार असे होते ना की जे कधी मी आई वडिलांसाठी पहिलं मी घर सुद्धा बांधलं आई वडिलांसाठी, एक एक पैसा मी परदेशात जाणार होतो त्या आई बापाला सुद्धा माहिती नाही. गावातला एका माणसाने सांगितलं की तुमचा मुलगा बाहेर चालला. मला बाबा समजतो बाहेर चालला, पैसे कुठून आले? तिचं मला त्या दिवशी बँकेतून असं असं गेलं असं, आणि त्यावेळेला बाहेरून परत लोक यायची, तेव्हा डिसिजन घेतलं की म्हणून मी कोणाला सांगितलं नाही. सरी आला तरी माहिती नाही, कुठेतरी फिरायला गेलेला आहे, कुठल्या कामाला गेलेलं आहे. आणि अशा पद्धतीने मी प्रवास केला. पहिल्याच दिवशी मातीमध्ये एअरफोन आला. रेतीवर झोपल्यानंतर कानात एअरफोन असते बघा, हल्ली बोलायला सगळ्यांना आहेच मोबाईल. तो रेतीचा खडा माझ्या कानात पडला, कारण झोपायला रेतीवर आणि गरमी इतकी की ते माझ्या समोर 18,500, म्हणून ते सांगते डोळ्याच्या मध्यभागी ठेवा, तुमच्या डोळ्याच्या मध्यभागी तुमचं भविष्य आहे, ते समोर ठेवा की तुमचं भविष्य पुढे कसं न्यायचं, कुठे न्यायचं. वचन घ्या, पण वचनाचं भविष्य काय पुढे नेणार ते पण त्याचं खूप कामाला आहे. जर आम्ही शिकले नाही तर आपल्या विद्या येणार, आणि डोळ्यासमोर 18,500 कसे बनणार हे चित्र मात्र डोळ्यामध्ये रंगत होतं. सगळे मित्र सोडून गेले, म्हणून पाळायला दुसऱ्या कंपनी तिकीट करून आता असं पैसे नाही, पगार नाही, आणि पहिल्यांदा आणि तिकडे इतकी गरमी. आपले जे आहे ते एका तासात सोड्याची बाटली भरायची, एवढी बाटली 1 तासामध्ये एवढा घाम निघायचा. आता तुम्ही एक विचार करणाऱ्या गोष्टीकडे जर लक्ष लावलं तर आजच्या काळामध्ये तुम्ही विचार करा की आजची मुलं कशी आहेत, काय डिसिजन घेऊ शकतात मला सांगा. स्वतःचा ताट धुण्यासाठी पण आजच्या काळामध्ये मुलांना ती शक्ती नाही. जेवतात ठेवतात, आई बाप जातात, घासतात आणि निघून. हा एक सामाजिक चालले. जर कोणाला काही सांगितलं तर काय बाबा ते सांगतात की कोणाचा अभ्यास आहे, कुठला अभ्यास आहे, किती टक्के काढतात, पैकीच्या पैकी मार्क करतात. त्यांचा अभ्यास आहे मोबाईल. काय काय बरोबर ना? SMS, व्हॉइस रेकॉर्ड, बाकी काय माहिती नाही कोणता रेकॉर्ड. किती तास तुम्ही त्या मोबाईलवर टाइमपास करत आहे, आपलं लाईफ कमजोर करत आहे. पुढे काळामध्ये मुलं मानसिक परिस्थितीत जीवन जगणार आहे, बुद्धी बुद्धी नष्ट होणार आहे. हे तुम्हाला वाटत असेल तर एखाद्या कोऱ्या कागदावर लिहून ठेवा, आणि जेव्हा वेळ आली जीवनाच्या पुस्तकामध्ये ते लिहून ठेवा की ही वेळ एखाद्या व्यक्तीने हे अगोदर आम्हाला बोलून दाखवलेलं होतं. या सगळं तर या पवित्र शास्त्रात कसं लिहिलेलं आहे की आकाशातले तारे पडतील, तारे जर परमेश्वराने बनवले ते खाली पडू पडतील, तर ह्या गोष्टी का होणार नाही.
हे सगळे मोबाईल टीव्ही हे सगळं यंत्र सगळं बंद होईल, अंधकारमय पूर्ण दुनिया होईल. कारण ऑलरेडी बऱ्याच लोकांचं जीवन असं आहे की डोळ्याची दृष्टी हरवत चालली आणि मोबाईलमुळे एक डोळा आंधळा होत चाललाय. कारण तुम्ही विचार करा, ते करंट तुमच्या डोळ्यावर बघून 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 त्या शिरेला नाजूक चित्र सुरू, त्याच्यामुळे सारखं दिसत दूर कटवच. आज जर बघितलं तर बऱ्याच पोरांच्या डोळ्यावर चष्मा आहे की नाही? का चष्मे हे जास्त मनुष्य वापरतो हे आपण स्वतः विचार करा. या शास्त्रात खूप काही शिक्षण दिले. मुलांनी कसं वागावं, मुलींनी कसं वागावं हे तुमच्या भविष्यासाठी खूप महत्वाचं. आज जर तुम्ही बरेच मुलं हॉटेल मॅनेजमेंट करतात जेवणाचं, ते कदाचित ते तरी जेवण करायला तेवढं तरी शिकले नाही, पण कितीतरी मुली अशा आहेत त्यांना जेवण पण बनवता येत. स्वतःनी डिसिजन घेतलं की मी पण हे आज शिकणार, हे कसं बनवलंय, हे कसं खायला बनवलं, मग मी सुद्धा आज बनवायचा प्रयत्न करतो. स्वतःहून प्रॅक्टिकल करा. रुपये उडवायचा प्रयत्न करू नका, रुपये जवळ आणायचा प्रयत्न करा. तेव्हा आमच्या शरीरामध्ये एक तंदुरुस्ती. तुम्ही विचार करा, जो एक जीव जंतू आहे, जनावर आहेत, यांचा जो त्याग आहे, आम्ही सगळ्यात श्रेष्ठ माणूस आहे पण आमच्याकडे त्याग नाही. त्यातून तिसऱ्या अध्यायामध्ये जीभ ताब्यात ठेवणं सांगितलं नाही का? जीभीला एवढी चव आहे की विचार करू शकत. माझं मत त्या मुला विरोध नाही, पण जर मुलं आई बाबा विरोध चाललेले त्या विरुद्ध आहे. कारण थोडस लक्षात आणायचं, लहानापासून तर वयाच्या लग्न होईपर्यंत नेहमी आई वडील त्याचा शोध करतात. मुलाला मुलगी मिळत नसेल त्याचं टेन्शन, मुलीला मुलगा मिळत नसेल त्यांना नाही काय, पोरांना काहीच त्याचं टेन्शन नाही. आमचं आम्ही बघू, प्रत्येक मुलांना मुलींना ते सांगतो, पहिली आप कमाय आणि बाप कमाय. बापाचा पैसा कोणी मला देतो म्हणून मी घेतो हे प्रश्न नाहीये, मला पण घेऊन कोणाला तरी द्यायचंय. मी जेव्हा दानधर्म करतो तेव्हा त्यांना सांगतो, तुम्ही मोठे झाले ना, तुमची भूक आहे, ही भूक तुमची कोणी भागवलेली आहे, तशी तू दुसऱ्याची भूक भागव. तू भागवशील, तू जिंदगीवर सुखी राहशील. आज वाटेल ते खा, कारण हे खाण्याची वय आहे, तुम्ही खा. परंतु त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्यांना खा. या शिक्षणाचा जो अनुभव आपल्याला मिळेल तो दुसरा कुठेच मिळणार. शास्त्रात खूप काही गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि म्हणून EPC 6:4 मध्ये लिहिले, मुलांना प्रभूच्या शिस्तीत आणि शिक्षणात. आपल्यामध्ये मुलांना ना प्रभूची शिस्त मिळत ना एक शिक्षण मिळत. आज तुम्ही शाळा आणि कॉलेज पोरांना नेहमी पाठवत असतात, परंतु पोरांचा टाइम बघा आणि त्या टाइमाद्वारे ते कॉलेजला जातात की न जातात ते पण बघा. आई बाबांचं कर्तव्य आहे पोरांना शाळेत पाठवणं, पण त्याचं दुसरं कर्तव्य आहे की पोरांना शाळेत जातात की नाही त्याच्या पाठीमागे चौकशी करणं हे आई बाबाचं कर्तव्य आहे. त्यांच्या हातात दिलं म्हणून त्यांची होतात असं पण नाहीये. बरीचशी पोराच्या काळात आहे शाळेच्या नावात, कॉलेजच्या नावात अनेक ठिकाणी भटकते. आपल्या प्रत्येकानं शिकायचं आहे की आपली कृती, आपलं वागणं, आपला मार्ग, आपलं शिक्षण स्वतःला थोडंसं कंट्रोल. मी असं नाही सांगत की आज मी तुम्हाला बरं सांगितलं उद्या मी चुकीत केलं.
कोणाला हसत नाही ना हसवायचं नाही, फक्त बदलायचा प्रयत्न करायचा. कारण झाड लहान असताना झाडाला जर तुम्ही खतपाणी देणार तेव्हा मोठे झाले का ती बरोबर कमावते. मी बोलला ना पहिला, काम करायला कंटाळा. कारण पहिल्या लहानपणापासून सवय होती की माझ्या इच्छेने मला खायला मिळालं, सगळं पाहिजे ते पाहिजे. तेव्हा श्रीमंत बरोबर, नंतर गरिबी आली तर पेच सुद्धा चांगल्याची मिळणं मुश्किल. म्हणून मी शिकलो, म्हणून मी आज या दानधर्माच्या मी लोकांना एकच सांगतो, जर स्वर्गात जायचं नसेल तर पृथ्वीचं जीवन तुमचं जीव आहे, तुम्ही मातीतच राहणार ना, आत्मा पण इकडेच राहणार. असं प्रयत्न करा की दुसऱ्यांसाठी आपलं भविष्य घाला, तेव्हा तुम्हाला स्वर्गात जागा. येशूने काय केलं तेच केलं, पवित्र मरियाने काय केलं. पण आज पवित्र मरियाच्या नावाची बदनामी, येशूच्या नावाची बदनामी. त्यांच्या नावावर दुसरे काय काय करत असतात आणि धन आणि पैशाचा वापर. देवाचं नाव व्यर्थ घ्यायचंच नाही, दुसरी आज्ञा परमेश्वराने दिलेला आहे. पोरांना आत्मिक शिक्षणावर, आज हे आत्मिक शिक्षणामध्ये वाढतात ते भविष्यात कधी कमजोर होणार नाही. म्हणून मी नेहमी लोकांना सांगतो, आपली मुलं किती खराब असतील तुम्ही त्याचा द्वेष नफरत करू नका. एक आध्यात्मिक व्यक्तीकडे न्या, त्याला थोडंसं सल्ला आणि मार्गदर्शनाचा अनुभव दाखवा. आणि जो पैसा तुम्ही मोबाईलच्या मागे देतात किंवा वस्तूच्या मागे देतात, त्याला एक उद्योग द्या. 10 रुपये कमावले तरी चालेल दिवसाला, तर महिन्याला 300 रुपये कमावले तरी बस, खूप झाले. कारण त्याच्या डोक्यात शिवते की काहीतरी उद्योग आम्हाला करता आला तर मी आज येतो. कारण तो शिकून प्रॅक्टिकल हे करून तो झाला म्हातारा, संपलं त्याचं. म्हणून मुलांना पहिलं डिसिजन घ्या. त्यांनी काय सांगितलं म्हणून सगळ्याच गोष्टी मान्य करू नका. जे होणारे असेल तर मान्य करा, नसेल तर तिकडे स्टॉप करा. पण त्याला कमवण्याची बाजू घ्या, पाठ घ्या. मी शाळेत जातो तर लोकांची गोंडी खुललेले म्हणजे असे राहतील ना, ते नंतर जाऊन चेक करायचे, मिळाले त्याच्यातील 50 पैसे मिळायचे. ते पोटाला सुद्धा खायला नाही मिळायचे. खातो वय जेव्हा खडं खाण्याचं वय होतं तेव्हा खायला नाही. साप बारीक होतो तेव्हा सगळे सांगत होते बारीक, आणि परिस्थितीने मारलेलं आहे मला. तुम्हाला काय सांगू, केवढे काय काय बोलायचं, चूप राहायचं, गपचूप निघायचं, थांबायचंच नाही माणसाकडे, तर सवयच राहिली नाही. मध्ये माणसाच्या बाबतीत सांगतो. म्हणून मी मुलाला सांगते की आज तुम्ही शिकले ना, भविष्यात खूप नाही. मोठे झाल्यानंतर तुम्ही जॉब शोधायला जाऊ लागला तेव्हा तुमच्याने जॉब होणार नाही. कारण तुमच्या समोर तेव्हा मोठे मोठे अपेक्षाचे मोह असतात. मी आणू का, मी हे बोलू का, मी हे करू का, ते करू का, असं करू का, तसं करू, काय नाही. पोरं बिघडून जात. हल्ली तर मोबाईलचा तो डिसिजनच मी तुम्हाला सांगतो. पोरांना मोबाईल देणं म्हणजे फार खतरनाक परिस्थिती. तुम्ही तुमच्या मुलाची हत्या करता मोबाईलमुळे, हे तुम्हाला माहिती नाही. भविष्य बिघडवून टाकतात. मी बोलला ना त्याला 20 ना 25 काय 1 लाख रुपये दिले तरी वांधा नाही, एक बिझनेस द्या, कमावू शकतो. उद्योग करणारा मनुष्य जो आहे ना, तो उद्योगावर लक्ष देतो तेव्हा तो काहीतरी करू शकतो. मी काही बायांचा अनुभव घेतला. मला एक माणूस भेटला, तो बोलला इथे हे लोक आता बिल्डिंग मध्ये राहतात, त्या दुकानातून सामान घेतात आणि बाजाराच्या टायमाला दुपारी सामान घेताना बाजाराच्या टायमाला नवरा कामावरून यायचा, तो एक स्वतः 2-4 हजार रुपयाचा धंदा करतो. बाजारात बसतात, इथून सामान घेतलं तिथून विकलं, 10 रुपये मिळाले तरी एवढे पैसे खिशात पडते. बुद्धी आहे. भाजीपाला घेतात, विकतात, आले तिकडून आलेल्या होलसेल मध्ये सकाळी उचलायचा, संध्याकाळी बसायचं, बस ये. मनुष्य विचार करतो तसा पुढे जाण्याचा प्रयत्न.
आज जर या मुलाला काही सांगितलं नाही जमणार, नाही जमणार नाही, सवयीचं गुण आहे. जो मेहनत आणि कष्ट प्रयत्न करतो ना, मेहनत आणि कष्ट करून प्रयत्न करतो तो यशस्वी. मी शिकलो ना तेव्हा मी आज या जागेवर. मी पैशात नाही, कारण पैसा या जगामध्ये देव झाला. जो देवाच्या पाया पडणार नाही पण पैशाच्या पाया पडणार. काही लोकांना मी बघितलं की त्यांना पैसे दिले का ते पहिले असे करतात. तेव्हा मी त्याला सांगतो, तू याला का वंदन करतो? ज्याने तुला दिले त्याला वंदन कर. तू दिले ना त्याने एवढं बोल, तो वरती आहे. त्यानेच तुला पाठवलं नसतं. आता एखाद्या गिरायाला पाठवलं नसतं तर तू पण कुठूनही केलं असतं, बरोबर. आता मी तुझ्याकडे आला नाही तर तू कसे पैशाला असं केलं असतं? बरोबर ते नाही करायचं, त्याला सांगायचं तू दिलाय पाठवलंय तुझ्या आवाज, एवढं बोल. त्याची ना खाते तू याला प्रणाम केलं आणि तो देव पुढे गेला माहिती नाही. मी आला, दुसरा आला, त्याला दिले ते पैसे त्याला गेले, ते थांबणार नाही. तू स्थिर नाही. आपल्याला हे स्थिर ठेवायचं, जागेवर जायचं की मी कुठे आहे, कशा पद्धतीत जायचं आहे. चांगलं करायला शिका. मला आजच्या काळामध्ये मुलाची दया येते. ती पोरं इकडे तिकडे भटकतात. पुढचं भविष्य काय होणार, लाईफ कोणतं होणार आहे? स्वतःची बुद्धी जर काम करत नसेल तर मनुष्य जीवनात जीवन आहे. मला फक्त एवढे सांगा, जेवढी मुलं मोबाईल घेऊन बसतात रात्र दिवस, त्या पोरांची बुद्धी मला फक्त दाखवा केवढी आहे. मी नुसतं नॉर्मली सांगितलं झाडू मारताना मी 10,000 रुपये देतो, तो झाडू सुद्धा नाही मारू शकतो, कारण मोबाईल नाही सोडणार. हे शक्य नाहीये. 10,000 दिले तरी पण मोबाईल नाही सोडणार. कारण मी तुम्हाला शिकवताना सांगतो, पण जर तुमच्या आचार विचार वचनाद्वारे, शिक्षणाद्वारे, नियमाद्वारे नसेल तर तुमचं जीवन झिरो आहे. पोरांना वाचणार. येशूने काय सांगितलं म्हणजे, यरूशलेमच्या कन्यांनो माझ्यासाठी रडू नका, तुमच्या मुलाबाळासाठी रडा. आता किती आई आपल्या मुलाबाळासाठी रडतात. कोणतीच आई सांगू शकत नाही माझी मुलं माझ्या आज्ञेत आहेत. हडकण आत्मा पेटलेला असतो. वागणं, शिस्त, नियम, विधी मुलांकडे काहीच नाही. ते सरळ सांगून मला सगळं कळत नाही. कळायला पाहिजे, घडलं पाहिजे, घडवलं पाहिजे. सवय मुलांना आत्मिक शिक्षणाद्वारे. आपली पोरं संत आहेत का? मुलं संत आहेत का? परमेश्वरी ज्या काळामध्ये सनातन परमेश्वराचं राज्य आहे, बरोबर, आणि त्यांनी सर्व महान संत तयार केले. या भारत देशामध्ये किती महान व्यक्ती आहेत ना. तुम्हाला शिवाजीची स्टोरी माहिती असेल का? नाही. जिजाबाईची होती, तिने आपल्या मुलासाठी परमेश्वर पित्याकडे प्रार्थना केली की माझा मुलगा देशासाठी. किती बुद्धिमान होता, किती महान बनला. का मी महान बनू शकत नाही? आपली आई का प्रार्थना करू शकत नाही? आपल्या भारत देशात किती महान पुरुष होते. आपल्या घरात फोटो आहे, त्यांच्यासारखं शूर होणं आपल्याला गरजेचं आहे. ते महान व्यक्ती आमचे फोटो कधी लागणार? आदर्श करा. म्हणून बोला ना, मी धर्म बघत नाही, मी कर्म बघत. प्रत्येक मनुष्याने माणसाचा स्वार्थ तयार केला ना, त्याच्यामध्ये
जाती तयार केल्या. या सृष्टीचा अंत झाला. उत्पत्तीमध्ये 6 ते 5 पासून माणसाची दृष्टाई त्यावेळेला वाढलेली होती. त्याच्यानंतर नोहाला परमेश्वराने निवडलं, 7वी कुटुंब ठेवलं आणि या 7वी कुटुंबाद्वारे 3 मुलं झाली, म्हणजे नोहाला, आणि 3 सुना होत्या. आणि या 3 सुनाद्वारे पुढच्या भविष्यात आज तुम्ही आणि मी आहे. या सृष्टीचा आदामानंतर जो झाला तो नोहा, आणि नोहाच्या नंतर झालेले पोरं आहेत आणि ह्या तिघांमधूनच एक शेतकरी झाला, एक मासळीवाळा झाला, बरोबर, एक गुराढोरावाळा झाला. अशी 3 पोरांना 3 स्टेट दिले, भाग दिले. आणि ही जी सृष्टी बनली या तिघांपासूनच बनलेली आहे. मग जाती धर्म कुठून आले? एका बापाला 3 पोरं होती, मग जात आली कुठून? त्या पोरामधून स्वार्थ त्या पोराच्या पोरामधून स्वार्थ निर्माण झाला आणि तिथून सुरू झाला. आज आपल्या पोरामध्ये पण बापाला पोरं आहे, त्याच्यामध्ये पण स्वार्थ निर्माण नाही. ही दुनिया जी बनली ना ती परमेश्वराने बनवली. म्हणून हा जातीवाद काय आहे? देव एकच आहे. हिंदीमध्ये भगवान, मराठीत देव, इंग्लिशमध्ये बरोबर का जीसस बोलतात नाही का? मग आता हा देव एकच आहे आणि सगळ्यांना सगळं ऊपर में देखो, सगळे बोलतात की नाही म्हणून देवाकडे लक्ष दे. सगळ्यांना बोलणं तेच आहे, बागलं पण तेच आहे. कारण परमेश्वराने आपल्याला अशा पद्धतीने पाठवलेलं आहे की या पृथ्वीवर आपण सगळं चांगलं करावं, प्रीती करावं. प्रभू येशू आलेला होता ना, तो एक जाती धर्मासाठी नाही आला, सैतानाला हरवण्यासाठी आला. मानवावर अत्याचार अन्याय होता ना त्याच्यासाठी परत येणार आहे. तो देव होता. कारण आज देवाला का मानत नाही? की पोरं आपल्या आई बापाला मानत. बघा, तुम्हाला वाटते की हा शेवटचा काळ आलाय, मग ते 10:35 पासून जरा वचन घेऊया. आता ही शेवटच्या काळात ही भविष्यवाणी आहे. म्हणून मुलांना आत्मिक शिक्षणाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मुलगा व बाप, मुलगी व आई, सून व सासू यांच्यात फूट पाडण्यास मी आला आहे. आता पडते का नाही? सासू सुने विरुद्ध, मुली विरुद्ध आई, आई विरुद्ध मुलगी नाही. हे वचन सांगते, मी नाही सांगत. हे होणार, तुम्ही कट करू शकत नाही, मी कट करू शकतो. माणसाच्या घरचेच लोक, बाहेरचे नाही. काय सांगितलं? मनुष्याच्या घरचे लोक वैरी. आता तुम्ही विचार करा, आपले घरचे लोक जर वैरी झाले तर तुम्ही काय देवाच्या राज्यामध्ये प्रवास करणार? नीतिसूत्र 10:1 वचन घेऊ. मुलगा शाळा, बाप सुखी, मुलगा मूर्ख, आईला सगळं दुःख करणार. मुलगा जर बरा नसेल तर बाप आईलाच ओरडेल. दोष कोणाचा आहे? आईचा. कशाला? तू फुकट घालवलाय, खायला प्यायला देऊ ना, तो नवरा तसाच बोलला. असंच बोला, कारण तो स्वभाव आहे. शिस्त दोघांची असतात, दोघांमध्येच ते डिसिजन घ्यायचं. जेवढं
देवापासून दूर आहे तेवढा मनुष्य दुःखी आहे, समस्यात आहे, टेन्शन मध्ये, मानसिक मध्ये अस्वस्थ आहे. आपलं भविष्य झिरो आहे. का झिरो आहे मला सांगा. मी विचार करतो कधी लोकांना की स्वर्गात जाण्याची इच्छा होती. जर आपलं लाईफ स्वर्गासाठी नसेल तर आपलं जीवन शून्य आहे. देवाने आम्हाला बनवलं आहे चांगल्या कामासाठी, कारण पोरांना वाचवणं गरजेचं आहे, मुलांना वाचवणं गरजेचं आहे. कारण जर मुलं वाचली नाही तर पुढचं लाईफ तुम्हाला अश्रूने घालवावं लागेल. कारण प्रभू ते सांगितलं की यरूशलेमच्या कन्यानो माझ्यासाठी रडू नका, तुमच्या मुलाबाळासाठी. अरे उदय कठोर एवढं बनवते ना शैतान, तर तुमच्या एकमेकाशी इतकी नफरत करायला लागेल ना की चेहरे सुद्धा बघू नये. नंतर तो निघेल तुमच्यातून पळून जाईल. नंतर तुम्हाला कळेल एवढा राग सत्य समजे सत्य बंधन. तेव्हा तुम्ही विचार करता हे काय केलं. प्रत्येक माणसाला देवाने हक्क आणि अधिकार दिले. मेंढरी चालायला सांगितलं. मेंढरी म्हणजे कोण? आपली मुलं आपल्याला सांभाळायला सांगितले. आपल्या मुलांसाठी आपल्याला पुढे इंटरेस्टिंग बनायचं आहे. आपल्या मुलांना आपण शिक्षण द्यायचं, दुसऱ्याने नाही द्यायचं. कारण लहानपणापासून तुम्ही तुमच्या मुलांना जर चांगल्या रीतीने शिक्षण देत राहतील तर ती मुलं तुमच्या अनुकरत राहतील आणि तुमच्यापासूनच ते पुढे जातील आणि भविष्यात काहीतरी बनेल. कारण देवाचं राज्य बोलण्यात नाही, करण्यात नाही. म्हणून मुलांसाठी विशेष खूप प्रार्थना करतो. मुलांना वाचवणं गरजेचं आहे, कारण पुढचं पिढी सैतानाने पूर्ण पकडले. ना तुमची होणार ना देवाची होणार, होणार ती सैतानाची होणार. काहीच कामाने येणार. आपण पण दोषी ठरणार की देवाने मुलं दिली खरी, पण आम्हीच मात्र अनुवाद 11 ते 18 पासून ते आम्ही त्यांना शिकू शकतो. BBC 6:4 मुलांना प्रभूच्या शिस्तीत आणि शिक्षणात वाढवा, नाही वाढवा. हे परमेश्वराने वचन दिलेलं आहे, त्या वचनात आपल्याला गरजेचं आहे. म्हणून मुलांसाठी खूप प्रार्थना. वाटते खूप काही करावं, सगळे पोरांना भेटावं, चांगलं सांगावं, काहीतरी घडवावं, काहीतरी बनवावं, परंतु ती डिसिजन नाही आहे. प्रत्येक हातामध्ये जर बघितलं तर मोबाईल आहे, तर बायबल तर डिसिजनच नाही. कारण मोबाईल सुटणं कठीण आहे. ज्या दिवशी मोबाईल सुटेल त्या दिवशी पोरं स्वर्गीय राज्यामध्ये आनंद देव की त्याच्या हाताखाली असतात. डिसिजन घ्या, लक्ष पोरांचं राहत. इथून त्याला तिकडे सांभाळायला काय सांगायला लगेच विसरतो, डोक्यात राहत नाही. कारण त्या डोक्यावर भरलेलं विषय ते राहत, दिमाग बंद करते. अशी परिस्थिती. आपण छोटीशी प्रार्थना करूया आपल्या मुलाबाळांसाठी की परमेश्वराने त्या मुलांना खूप चांगल्या रीतीचा मार्ग द्यावा. ज्या आई वडील रडत आहे त्या मोबाईलमुळे मुलांच्या जीवनामध्ये खूप कठीण परिस्थिती आहे. कोणाची सुधारणा होत नाही. ती सुधारणा व्हावी, प्रत्येकाला साय मिळावं आणि मुलांनी चांगलं कामं करावी मुलांनी आणि परमेश्वरची इच्छेप्रमाणे चालावं. पवित्र आत्म्याचं सर्व काम करत सर्व पोलीस लोक भेटचा आशीर्वाद द्यावा. विशेष प्रार्थना आपल्या गरजा आपल्या इच्छा परमेश्वर पूर्ण कराव्या. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.